स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाण्याच्या आनंद आश्रमात ज्याप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्यात येत होते, त्याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे माजी महापौर श्री अशोक वैती व लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या महापालिका मुख्यालयात दर गुरुवारी ठाणेकर नागरिकांच्या समस्यांचा निपटारा जलद गतीने व्हावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून जनसंवाद उपक्रमाची सुरुवात झाली. मात्र या उपक्रमासाठी सुरुवातीला माजी महापौर अशोक वैती व लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांना ठाणे महापालिका मुख्यालयात जागा उपलब्ध होत नव्हती. त्यासाठी अशोक वैती व मनोज शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालयातील एका कार्यालयाची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीवरून माजी महापौर अशोक वैती व लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी जनसंवाद या उपक्रमासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना धर्मवीर आनंद दिघे सभागृह देऊन त्या उपक्रमासाठी एक प्रकारे मार्ग मोकळा केला. मात्र आता या सभागृहावरून विविध पक्षाचे कार्यकर्ते जनसंवादामध्ये खोडा घालण्याचे काम करत आहेत. मात्र याबाबत माजी महापौर अशोक वैती व लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांना विचारले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्ही जनतेच्या समस्या निरसन करण्याचे काम करत आहोत. ज्यांना खोडा घालायचं काम करतायत त्यांना करू द्या. स्वतःचं अस्तित्व टिकवता येत नाही त्यांना ते दुसऱ्याच्या चांगल्या कामामध्ये अडखते आणण्याचं काम नेहमीच करत असतात. आम्ही आमचं काम करत आहोत आणि या जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून ठाणेकरांच्या समस्याचे निरसन करण्याचे काम करतोय. या जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून माजी महापौर अशोक वैती व मनोज शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या विविध कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना एक प्रकारे दिलासा दिला आहे. पेन्शनची समस्या असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी सेवेचा प्रश्न असेल, हा या जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून निकाली काढण्याचे काम माजी महापौर अशोक वैती व मनोज शिंदे यांनी केले आहे. आज 39 सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचं कामसुद्धा या जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. बरेच वर्षापासून या 39 सफाई कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. मात्र या जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून हे 39 सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी महापालिकेत सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एक प्रकारे या सफाई कर्मचाऱ्यांना जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम करण्यात आलं आहे. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल होत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आता या ठिकाणी स्वर्गीय मुकुंद किणे यांच्या संकल्पनेतून व आदर्श सामाजिक संस्था यांच्या वतीने नुकतेच मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले. रोज 100 रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्यात येणार आहे. माजी नगरसेवक किणे यांनी रुग्ण नातेवाईकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू करण्याचा संकल्प केला होता. त्यात करोनामुळे त्यात ब्रेक लागला होता. अखेर कालपासून यांच्या संकल्पनेतून व आदर्श सामाजिक संस्था यांच्या वतीने मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले. या अन्नछत्राचे उद्घाटन कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणे, माजी नगरसेविका अपर्णा साळवी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अन्नछत्र बनवणे हे केणे यांचे स्वप्न होते, ज्यांची सुरुवातही त्यांनी केली होती. परंतु त्यावेळेस करोना आल्यामुळे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. आज त्या स्वप्नांची पूर्तता मुलगा मंदार याने केली आहे. जिल्ह्यातील वाडा, मोखाडा, कसारा, पनवेल या आदिवासी भागातून जे रुग्ण येतात त्यांच्या नातेवाईकांचे जेवणाचे अत्यंत हाल होतात. ही परिस्थिती मुकुंद किणे यांना आपल्या डोळ्यांनी पाहिली होती. त्यामुळे एका सामाजिक दृष्टिकोनातून अन्नछत्र सुरू करण्याची संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली व ती सत्यात उतरत असून मुकुंद किणे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले असल्याची माहिती प्रमिला किणे यांनी दिली. देशातील 51 शक्तिपीठापैकी आणि राज्यातील 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण शक्तिपीठ म्हणून तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर ओळखले जात असून या शक्तिपीठाचे एक रूप ठाण्यात साकारण्यात येत आहे. ठाण्यातील पाचपकाडी भागात प्रति तुळजापूर मंदिराची उभारणी करण्यात येत आहे. या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात सुरू असल्याची चित्रफीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली असून त्यात येत्या एप्रिलला मंदिरातील तुळजाभवानी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. ठाण्याच्या पाचपकाडी भागातील गणेशवाडी येथे तुळजाभवानीचे मंदिर आहे. या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवादरम्यान मुंबई, ठाण्यातील अनेक भाविक येतात. 25 ते 30 वर्षापूर्वी हे मंदिर येथील नागरिकांनी उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कालांतराने या मंदिराचे काम रखडले. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. मंदिरात 2 आणि 3 मार्च
2004 रोजी मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. परंतु 25 ते 30 वर्ष जुने असलेले या मंदिराचे बांधकाम जीर्ण झाले होते. रस्त्याच्या कडेलाच हे मंदिर असल्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे भविष्यातील वाढणारी वाहतूक लक्षात घेता जितेंद्र आव्हाड यांनी या मंदिराची नव्याने उभारणी करण्याचा निर्णय घेतला होता. नवीन मंदिरासाठी शेजारीच असलेल्या उद्यानातील जागा ठाणे महापालिकेकडून मिळवण्यात आली. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून मंदिराचा आराखडा मंजूर करून घेण्यात आला आहे. शासकीय परवानगी आणि इतर बाबींची पूर्तता करून हे मंदिर उभारण्यात येत आहे. जागेचे माती परीक्षण केल्यानंतर मंदिर उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. 18 फेब्रुवारी 2022 रोजी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले. मंत्रोच्चार, देवदेवतांचे आवाहन, होम हवन आदी सर्व विधिवत पूर्तता करून हा भूमिपूजन सोहळा पार पडला होता. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जुन्या पाऊलखुणा काळाच्या पडद्याआड जाताना होणारं दुःख शब्दात मावणं अशक्य असतं. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शतकानुशतकं वास्तू पुढच्या काही दिवसात पाडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या आठवणी कायमस्वरूपी मनात साठवण्यासाठी नव्या वास्तू जुन्या आठवणीचा प्रवास या भावनिक कार्यक्रमाचं आयोजन रुग्णालयात करण्यात आलं होतं. 1901 मध्ये स्थापन झालेलं आणि ठाण्याच्या ओळखीचा अविभाज्य भाग असलेलं हे रुग्णालय सुमारे 72 एकर परिसरात पसरलं असून सध्या 1850 खाटांची क्षमता आहे. मात्र आता याच ठिकाणी बंगळूरच्या धर्तीवर भारतातील एक अद्ययावत आणि भव्य मनोरुग्णालय उभारण्यात येणार आहे. नव्या रुग्णालयात एकूण 3278 खाटा, वैद्यकीय अधिकारी, तृतीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी निवास, रुग्णांसाठी पुनर्वसन केंद्र, मुलांसाठी स्वतंत्र विभाग, ECT, व्यवसाय उपचार, न्यूरोलॉजी विभाग, सर्जरी यासारख्या आधुनिक सुविधा असणार आहेत. या बदलाबाबत उत्साह असला तरी त्यांनी दशकेभर या जुन्या वास्तूमध्ये काम केलं त्यांच्यासाठी एक क्षण भावनिक होते. कार्यक्रमात अनेकांचे डोळे पाणावले. वास्तू पाडल्या जात असल्या तरी त्यातील आठवणी कायम जपल्या जातील असं मत रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. मुंब्रा येथे अल्पवयीन मुलीला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आसिफ मंसूरी याला अटक केले. बुधवारी पोलिसांचे पथक त्याला घेऊन जात असताना न्यायालयाबाहेर महिलांनी त्याला चोप देण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी आरोपीला दुसऱ्या ठिकाणावर नेले. मुंब्रा येथे राहणाऱ्या आसिफ मंसूरी या तरुणाने परिसरातील एका 10 वर्षीय मुलीला खेळणी देण्याची बतावणी करून तिला घरामध्ये नेले होते. त्यानंतर तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केले. तसेच तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मुलीला स्वच्छतागृहातील डकमधून खाली फेकून दिले. या प्रकरणात पोलिसांनी आसिफ मंसूरी याला अटक केली होती. या प्रकरणानंतर मुंब्रा शहरातील नागरिकांनी मोर्चे काढले होते. मंसूरी याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत होते. काल मंसूरी याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाच्या आवारात मुंब्रा येथील काही महिला उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मर्जिना पठाण यांनी महिला सहकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मंसूरी याला शिवीगाळ तसे मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी त्याला दुसऱ्या ठिकाणाहून बाहेर काढले. या संदर्भात मर्जिया पठाण यांनी सांगितले की मयत चिमुरडीची जात धर्म शोधून त्यांचे राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. पण माझ्या मते ती एक मुलगी होती, माझी छोटी बहीण होती, एवढेच महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीने अत्याचार होत असतील तर नराधमांना भीती वाटेल असे काम आपण करायला हवे. देशात दररोज शेकडो महिलांवर बलात्कार होत आहेत. हजारो महिलांचे विनयभंग होत आहेत. अशा स्थितीत त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या सरकारची आहे ते सरकार वक्फ आहे विषय आणून धार्मिक विद्वेष पसरवित आहेत असेही त्यांनी सांगितले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.